नमस्कार. तुम्हा सगळ्यांना त्रिवेणी लाईव्ह टॉक्समध्ये स्वागत करते. आज आपण TY BComच्या अकाउंटन्सी क्लासमध्ये हायर परचेस सिस्टीम बघायचं आहे. इन लास्ट पिरियड वी डिस्कस्ड हायर परचेस सिस्टीम इंट्रोडक्शन, कॉन्सेप्ट, calculation of interest. On that only today's class we're going to discuss about the hire purchase systems journal entry. बघा, लास्ट पिरियडमध्ये आपण कन्सेप्ट बघितला, त्याचं काय काय आहे ते. मग इथं हायर परचेजमध्ये लास्ट पिरियड एक स्कूटरचं, कारचं असं एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं. मग इथं कसं असते, एक फॉर एक्झाम्पल एक कस्टमरनी शोरूमला जातात आणि स्कूटर खरेदी करतोय. मग इथं काय झालं, कस्टमर काय झालं म्हणजे परचेजर, त्याला काय म्हणतात, कस्टमर कॉल्ड हायर परचेजर. आणि कुणाकडून हा घेतोय, सेलर असणार. मग सेलर म्हणजे काय झालं, ते हायर व्हेंडर. का हा हायर व्हेंडर रूल्समध्ये हा खरेदी हा व्यवहार झालेला असतोय. म्हणजे सेलर इज कॉल्ड हायर व्हेंडर. मग त्या वस्तू घेणारा कस्टमरला काय म्हणायचं, हायर परचेजर. आता एक्झाम्पल आपण सोडवत असताना परचेजर कोण आणि व्हेंडर कोण हे ओळख लागल्याशिवाय आपल्याला जर्नल एंट्री सोडवता येणार नाही. खूप इझी आहे जर्नल एंट्री. एक 4-5 असेल बहुतेक, एक 4-5 असेल. म्हणजे हा हायर परचेजरचं ग्रुपमध्ये एक, म्हणजे हायर परचेजरचं बुकमध्ये आणि हायर व्हेंडरचं ग्रुपमध्ये. म्हणजे इथं काय असणार, का कुठलं खरेदी करताना ते म्हणजे परचेज करताना किती अमाऊंट दिला त्याचं एंट्री, मग इंटरेस्ट कितीचं दिला, इंटरेस्ट किती सँक्शन झालं त्याच्या एंट्री. आणि हा हायर परचेजरकडे हा वस्तू आलेला असतोय, ते असेट असतोय. मग त्याच्यावरती डेप्रिशिएशन एक असणार. म्हणजे अशा मेन थीम काय आहे, म्हणजे डाऊन पेमेंटची एक एंट्री, कॅश पेमेंटचं एक एंट्री, आणि इंटरेस्टचं एक एंट्री, आणि डेप्रिशिएशनचं एंट्री. ह्या असं मेन 4 एंट्री आहे. तसंच इथं हायर व्हेंडरमध्ये सुद्धा हा परचेजर झालं तर हा व्हेंडर झाला. म्हणजे हा सेल केलेला असतोय, त्याच्याकडे पैसे आलेले असतात. म्हणजे कॅश रिसिवड एक एंट्री असणार. इथं डेप्रिशिएशनचा काही संबंध येत नाही आहे. म्हणजे इथं कसं म्हणजे डाऊन पेमेंट भरतोय, इथं पण डाऊन पेमेंटचे चार्ज ड्यूचं एक एंट्री असतोय आणि पेमेंट एक एंट्री. इथं पेमेंट असलं तर परचेजर बुकमध्ये पेमेंट असलं तर व्हेंडर्स बुकमध्ये रिसिव्हचं एंट्री असतोय. इथं कॅश पेमेंट असेल तर इथं कॅश रिसिव्ड असा एंट्री असणार. असंच एकदम सिम्पल एंट्री आहे. तुम्ही 11वीमधलं एकदम सिम्पल एंट्री आहे. म्हणजे रिसिव्हिंग, गिव्हिंग, रिसिव्हर, गिव्हर अशाच पद्धतीचं आहे. म्हणजे 11वीचं थोडंफार बेसिक जर्नल एंट्रीचं आपण इथं बघूया. म्हणजे इथं गोल्डन रूल्स काय आहे जर्नल एंट्रीचं, म्हणजे रिअल अकाउंटमध्ये 3 टाईप्स असतात, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. त्या जे काही ट्रान्झॅक्शन होतोय कशात मोडतोय आधी बघायचं. रिअल अकाउंट असेल तर डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे काही वस्तू जातोय त्याला क्रेडिट करायचं, आणि व्हॉट कम्स इन म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल कॅश कम्स इन असेल तर ते डेबिट असणार. मग तसंच त्याच पद्धतीनं पर्सनल अकाउंटमध्ये डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर ह्या पद्धतीनं. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. हे जास्त ह्याच्यावर काय डिस्कशन करायला नको. म्हणजे हे असं तुम्ही एक पेपरमध्ये साईडला हे लिहून ठेवला की नाही, म्हणजे हायर परचेस त्याच बेसवरती एंट्रीज येतात. मग ते जुनं जरा आठवण करून घेतलं तर बरं होईल.
तर आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर्नल एंट्री बघूया. म्हणजे मी इथं 2 भाग केलेला आहे. हायर परचेज म्हणजे साईड बाय साईड हे दोन्ही तुम्ही स्टडी केला की नाही बरोबर त्याचे अपोजिट आणि रिव्हर्स एंट्री आणि हे असं समजेल. म्हणजे हा परचेजरचं बुक आणि हायर व्हेंडरचं बुक म्हणजे सेलर म्हणू शकतोय आपण. मग फक्त परचेजर फक्त व्हेंडर असं बी म्हणू शकतोय किंवा हायर परचेजर किंवा हायर व्हेंडर सुद्धा म्हणू शकतोय. आता फर्स्ट कंडिशन काय आहे, कुठलं कंडिशन, व्हेन डाऊन पेमेंट बिकम्स ड्यू. अजून इथं पेमेंट वगैरे काही नाही आहे. म्हणजे डाऊन पेमेंट सँक्शन म्हणजे किती भरणार आहे ड्यू झालं त्याचं हायर परचेजर बुकमध्ये. मग तसंच व्हेंडर बुकमध्ये सुद्धा व्हेन गुड्स आर सोल्ड अंडर हायर परचेज सिस्टीम. बघा इथं डाऊन पेमेंट ड्यू आहे आणि सेलरचं बुकमध्ये हा कधीही हायर परचेज सिस्टीम म्हणजे हा जस्ट लाईक क्रेडिट सेलच असतोय. क्रेडिट परचेज क्रेडिट सेलच. हा क्रेडिट सेल ज्यावेळी हायर परचेज सिस्टीममध्ये गुड सोल्ड करतात त्यावेळीचं फर्स्ट एंट्री काय असणार. बघा इथं डाऊन पेमेंट कशावर असणार, इथं रूल्स काय आहे आपलं गोल्डन रूल म्हणजे असेट आहे. असेट अकाउंट डेबिट हू इज द रिसिव्हर, क्रेडिट इज हू इज द गिव्हर, क्रेडिट इज द गिव्हर. म्हणजे फक्त व्हेंडर अकाउंट म्हटलं तरी चालते. अकाउंट म्हणजे एक्झाम्पलमध्ये नेम्स वगैरे दिलेले असतात. नेम नाही दिला असतील तर व्हेंडर अकाउंट म्हणायचं. नेम दिला असतील तर कोण परचेजर आहे कोण व्हेंडर आहे ते ओळखून घ्यायचं. म्हणजे इथं डाऊन पेमेंट अकाउंट वेळी असेट अकाउंट डेबिट टू हायर व्हेंडर अकाउंट असं होते. बरोबर आहे. त्याच्या अपोजिट साईडला अपोजिट हा हायर व्हेंडर आहे, हा इथं क्रेडिट आहे. बरोबर तिथं व्हेंडरच्या बुकमध्ये परचेजर असतोय. म्हणजे हा कोण रिसिव्हर कोण आहे, हा व्हेंडरच्या बुकमध्ये कोण रिसिव्हर आहे त्याचं हू इज द रिसिव्हर म्हणजे डेबिट इज द रिसिव्हर अशा पद्धत. म्हणजे सेल्स असेल कधी फर्स्ट 11वीचं प्रॉब्लेम्स आठवण करून घ्या. टू सेल्स अकाउंट कॅश सेल्स क्रेडिट सेल्सवरती भरपूर एंट्री आपण सोडलेलं आहे. म्हणजे कधी क्रेडिट सेल्स असेल तर हायर परचेजर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट असं होतोय इथं. आणि सेकंड एंट्री येतोय म्हणजे इथं डाऊन पेमेंट ड्यू झालं. आता सेकंड कंडिशन काय झालं, व्हेन डाऊन पेमेंट इज पेड. कधीही पेड असेल तर तिथं टू कॅश आलंच असं समजून घ्यायचं. टू कॅश म्हणजे पेड आला तर कॅश आलंच, रिसिव्ड आलं बाय कॅश आलं असं समजून घ्या. म्हणजे हू इज द रिसिव्हर, डेबिट इज द रिसिव्हर म्हणजे व्हेंडर ह्यानी परचेजर आहे, ह्याच्याकडे असेट आलेलं आहे म्हणजे तिकडं पैसे दिलेलं आहे व्हेंडरकडं. म्हणजे व्हेंडर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. असंच बरोबर त्याच्या अपोजिट साईड इकडून व्हेंडरकडून व्हेंडर रिसिव्हर आहे म्हणजे ह्याच्याकडे कॅश आलेलं आहे. म्हणजे डेबिट इज द रिसिव्हर म्हणजे काय रिसिव्हर आहे, कॅश रिसिव्हर आहे. व्हेन डाऊन पेमेंट इज रिसिव्ड असं आहे व्हेंडर अकाउंटमध्ये. म्हणजे कोण दिला, हू इज द गिव्हर म्हणजे क्रेडिट द गिव्हर टू परचेजर अकाउंट. त्याचं नाव आलं तर नाव द्यायचं किंवा परचेजर अकाउंट असं म्हणायचं. अँड नेक्स्ट अकाउंट कम्स इन्स्टॉलमेंट. आता व्हेंडर डाऊन पेमेंट ड्यू झाला, डाऊन पेमेंट पेड झालं, त्याच्यानंतर इन्स्टॉलमेंट चालू झालं. इन्स्टॉलमेंट ज्यावेळी कितीचं असेट आहे म्हणजे कितीचं हे असेट, मग त्याच्यावरती इंटरेस्ट किती झालं म्हणजे कुणाकडून कुणाला द्यायचं आहे त्याचं अकाउंट. टू म्हणजे ड्यू आहे हे म्हणून व्हेंडर. सपोज हाच पेड असेल तर कॅश येतोय, एवढंच फरक आहे. म्हणजे असेट्स अकाउंट आहे, इंटरेस्ट एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स कधीही डेबिट असतोय आणि कुणाला दिला टू व्हेंडर. बरोबर त्याच्या अपोजिट साईड कधीही टू व्हेंडर आलं तर व्हेंडरच्या अकाउंटमध्ये परचेजर अकाउंट डेबिट असतो. हा कायम लक्षात ठेवा. म्हणजे इथं हायर परचेजर अकाउंट असं लिहिलं म्हणजे व्हेन इन्स्टॉलमेंट बिकम्स ड्यू. ड्यू काय असतं त्याच्याकडे असेट्स वगैरे काही संबंधाचं नाही.
म्हणजे हायर परचेजर अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. अशा पद्धतीनं इंटरेस्ट इथं त्याच्याकडे गेन आहे. म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स ज्या पद्धतीनं रूल्स आहे, म्हणजे क्रेडिटमध्ये गेन्स व्हेंडरसाठी हा गेन आहे. मग नेक्स्ट हा ड्यू झालं, इथं पेमेंट. ड्यूचं एक आणि पेमेंटचं एक. ज्यावेळी पेमेंट येतं तेव्हा नेमचं ऐवजी तिथं कॅश असं घ्यायचं कंपल्सरी. बघा इथं व्हेन इन्स्टॉलमेंट इज पेड ज्यावेळी होते टू कॅश आलंच असं समजून घ्यायचं. आणि व्हेंडर अकाउंटमध्ये ज्यावेळी रिसिवड असतोय त्यावेळी कॅश अकाउंट डेबिटमध्ये आलं. हा एक काही टेक्निक असतात ते समजून घ्या. मग इथं इन्स्टॉलमेंट पेड आहे. कुणाला पेड केलं? हु इज द रिसिव्हर? डेबिट इज द रिसिव्हर. व्हेंडर अकाउंट डेबिट टू व्हॉट रिसिव्हर? कॅश अकाउंट. कॅश गेलं. त्याच्यानंतर व्हेन इन्स्टॉलमेंट रिसिव्हर म्हणजे व्हेंडर अकाउंटमध्ये रिसिव्हर काय रिसिव्ह झाला? कॅश रिसिव्ह. मग हु विल द पे म्हणजे हु इज डेबिट इज द गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. कॅश अकाउंट डेबिट टू परचेजर अकाउंट. अँड नेक्स्ट इथं असेट आहे म्हटल्यावर असेट आहे म्हटल्यावर डेप्रिसिएशन आलंच. म्हणजे कधी डेप्रिसिएशन चार्ज केलं म्हणजे डेप्रिसिएशन व्हेन डेप्रिसिएशन इज चार्जड असं पाहिजे. व्हेन डेप्रिसिएशन ऑलवेज डेप्रिसिएशन कधी ह्या एक्सपेन्सेस म्हणून गृहीत करायचं. म्हणजे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट. कुठला असेट जनरली असेट दिला असतील तर असेट म्हणायचं, किंवा त्या असेटचं नाव सपोज काही वेळा स्कूटर असतोय, बिल्डिंग असतोय, कार असतोय, काही असू शकतोय, म्हणजे ते म्हणायचं डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू असेट. का इथं परचेजरकडे ते स्कूटर किंवा ते असेट असतोय म्हणून, त्याचं ओनरशिप त्याच्याकडे असतोय म्हणून त्याच्याकडे हा डेप्रिसिएशन. म्हणजे व्हेंडरमध्ये डेप्रिसिएशनचं संबंधच येत नाही. म्हणजे तिथं इन व्हेंडर बुक नो एंट्री फॉर द डेप्रिसिएशन. अँड नेक्स्ट कम्स टू फॉर ट्रान्सफर ऑफ डेप्रिसिएशन अँड इंटरेस्ट. बघा इथं टेक्निकली बघा इथं डेप्रिसिएशन डेबिटमध्ये आहे, इथं इंटरेस्ट पण डेबिटमध्ये आहे. कुठं कुठं डेबिटेड आहे ते पूर्ण बरोबर आहे अपोजिट घ्यायचं. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट अँड टू डेप्रिसिएशन अकाउंट. बरोबर ह्याच्या अपोजिट साईड इथं व्हेंडर अकाउंटमध्ये डेप्रिसिएशनचा काही संबंधच नाही. वरती इंटरेस्ट कुठं आहे? क्रेडिटेड आहे म्हणजे इथं डेबिट येणार. म्हणजे इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला फायनल बॅलन्स इज ट्रान्सफर करायचं. इथं पण तसेच. म्हणजे ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सोडवत असताना लेजर अकाउंट्स सोडवते ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. ओके, अशा पद्धतीचं एकदम सिम्पल अँड सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये एंट्रीज आहे. म्हणजे एवढं समजून घ्यायचं, डाऊन पेमेंट ड्यूचं झालं, डाऊन पेमेंट आणि इन्स्टॉलमेंट बिग ड्यू, इन्स्टॉलमेंट पेमेंट आणि डेप्रिसिएशन चार्जड आणि ट्रान्सफर. एकदम बाहेर करण्यासारखं आहे, खूप इझी आहे. हे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. म्हणजे बाहेरच केलं तर बी काही प्रॉब्लेम. हे टेक्निकली हे बघायचं. टेक्निकली आपण बघत गेला की नाही म्हणजे ह्याच्यात स्कोरिंग होऊ शकतोय. खूप इझी आहे चॅप्टर, लक्ष देऊन बघा. ओके, थँक्यू.